पंढरपूरच्या शेजारच्या मंगळवेढ्यातून एक अशी बातमी समोर येते ज्यानं माणुसकीला काळीमा फासला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। अंधश्रद्धेचा बाजार मांडून एका 19 वर्षाच्या तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न झाला का? मंगळवेढ्यातील किशोर पांडुरंग वेद पाठक हा तरुण गेल्या गुरुवारपासून बेपत्ता होता। शोध घेतला तर तो सापडला राजपूत यांच्या घरात, पण तिथं जे दिसलं ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल। घरात तब्बल 10 फुटी चौकोनी खड्डा खणलेला होता। बाजूला अघोरी पूजेचं साहित्य आणि सोबत एक तांत्रिक महाराज रेवणसिद्ध हिरे कोरपू। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 10 फुटांचा खड्डा आणि तांत्रिक बाबा। मी दिनेश पांडुरंग पाठक, राहणार मंगळवेढा। माझा 2 नंबरचा भाऊ किशोर पांडुरंग पाठक, ह्याला दिनांक 27 म्हणजे मंगळवारी गुरुवारी दुपारपासून घरात आला नाही। कामावर हुडकला असल्यास कामावर दिसला नाही। आम्ही ज्या गल्लीत जुन्या राहत होतो त्या गल्लीत चंदू राजपूत आणि राजपूतवाड्या शेजारचं घर, या ठिकाणी उंबरा झाड आहे। उंबऱ्या झाडा ठिकाणी खड्डा खणला आहे अशी बातमी मला कळताच माझ्या भावाचा जीव वाचवण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो असता मला ही जर घटना कळली तेव्हा मी काय घडलं तिथं, काय दिसलं? त्या ठिकाणी ती विजापुरातनं कोण त्यांनी महाराज आणलेला कर्नाटकातनं, त्या ठिकाणी ती पूजा मांडलेली त्यांनी। आणि जवळपास खड्डा 9 ते 10 फूट आहे खड्डा ते म्हणल्यावर ना ती मी बघितली पहिला घटना। माझ्या ध्यानात आल्यावर ना मी साहेबाशी येऊन सांगितलं, पोलीस स्टेशनला येऊन कळवलं। मग पोलीस स्टेशनचे साहेब आले, जाधव साहेब, परत ना बोरगेडे साहेब आले। मग घटना घडल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं। मग 2 दिवस चौकशी झाली, रविवार आणि सोमवारी। त्यांनी सांगितले की साहेबांनी सांगितले की ही पूजाचा प्रकार आहे। पहिला त्यांनी जे हे आहे ते आरोपी त्यांनी सांगितले की आम्ही दत्ताची पूजा करायला आहे, मुळी हुडकायची आहे। मग जर मुळी हुडकायची असली तर मुळी 1 फुटापासून मुळी चालू होती। मग ती मुळी एवढ्या खाली नसते, 10 फूट खड्डा आहे। मग साहेबांना आम्ही सांगितले की ही प्रकार आम्हाला वेगळा वाटतोय। काय वाटतं मी सांगितलं? आम्हाला नळबरीसारखा प्रकार वाटते म्हणली। ह्यात ज्या दिवशी माझ्या भावाला आणलं शनिवारी, त्या दिवशी दुपारपासून भाऊ नाही, दुपारपासून त्यांच्यासोबत भाऊ हिंडते। शनिवारी रात्री भावाला दारू पाजली, नशा केली। त्या नशेत त्याला सर्व काही ही प्रकार करायला लावला आहे। भाऊ 2 दिवस त्यांच्या घरात होता। आम्ही विचारायला गेलो, वडील आमचं विचारायला गेलं तर वडिलांना सांगितले की नाही म्हणून घरात। मी त्यांच्या पोराला विचारलं, हर्षवर्धन राजपूतला 3 वेळा, तर ती म्हणला माहीत नाही म्हणला। दुसऱ्या वेळेस विचारलं, काय नाही माहीत म्हणला। तिसऱ्या वेळेस म्हणला गावाला गेला आहे म्हणला। म्हणल्यावर मला डाऊट आला। मी त्याच दिवशी संध्याकाळी तिथे गेलो, गल्लीत बघितला, दिसतंय का? नाही। महाराज दिसतंय, बघितलं, महाराज नव्हतं घरात, आत काय तर करत होतं। ज्या टायमाला ती महाराज बाहेर बसते त्या टायमाला मी गेलो महाराजपाशी, तेव्हा ती तिथं आढळलं नाही, मला दिसलं नाही। म्हणल्यावर मला डाऊट आला। म्हणल्यावर मग मी कालवा चालू केला करायला की भाव वाचायला पाहिजे आहे आणि ह्यांना आत टाकलं पाहिजे आहे, ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आहे। गुन्हा दाखल झाला का? तक्रार दिले। मग त्यात टायपिंग साहेब करत होती, म्हणजे आपण काय लेखी दिली नाही। मग ती टायपिंग केलीच तिघाशींची बी, त्यांच्या म्हणण्याची बी, आणि माझी आणि त्या 3 जणांची सही घेतली, 4 जणांची। हां, कशावर सही घेतली? वाचली का तुम्ही? मी काय ते वाचलं नाही। न वाचता कसं काय सही केली? साहेब लोक म्हणले आता त्या 4घांनी सही केली, त्यांनी बी काय वाचलं नव्हतं। मग त्यांनी वाचलं नाही म्हणल्यावर ना ते साहेब म्हणले सही करा, वाचता येते। मी म्हणलं वाचता येते म्हणलं। मग त्यांनी सही करायला लावली, मी काय वाचलं नाही। परत ना वाचायला कागद घ्यायचा होता, त्यांनी म्हणले उद्या सकाळी या म्हणली। त्याची प्रत दिली का तुम्हाला? प्रत काय दिली नाही, कागदाची प्रत नाही दिली। हां, बरं, आता ती जी काही 3-4 अटक केली होती हां, ती आता जेलमध्ये येते का सोडले? नाही, त्यांना सोडले। कधी सोडले? काल परवा दिवशी संध्याकाळी सोडले, रविवारी। बरं. मग त्यांनी साहेबांनी सांगितलं आम्हाला सकाळी या 9:30 वाजता। मग आम्ही 9:45 वाजता गेलो। मग तिथं 2 तास बसलो। मग साहेब आले, बोरगेडे साहेब आले। मग ती महाराज विजापूरचं आहे, त्यांचं कोणतरी येत होतं आधार कार्ड घेऊन, भाचं का ती काय आली नाही। ती आलं नसल्यामुळं त्यांनी म्हणली 2 तास लागते ती। मग ना साहेबांना मी विचारून गेलो, मी कामावर आहे सध्या, सोमवार आहे, बाजारचा दिवस आहे म्हणलं, ह्यांच्या पैसे सांगा म्हणलं। ह्यांनी कोण बी आमच्या मालकाला फोन लावते, माझ्याकडे फोन नसल्यामुळं
मग ती काय फोन बी मला आला नाही काल. परस्पर माझ्या सोडले त्यांनी. आता भाऊ कुठं आहे? आता भाऊ काल काय झालं तर भाऊ झोपीत बडबडायला लागलं. मग झोपीत बडबडल्यानंतर ना ते अजून त्याच्यावर जादू टोना असल्यानं वाटते. त्याला गावाला पाठवली पौर्णिमा होऊस तर. लोकांनी बी सांगितले मला पौर्णिमा होऊस तर गावाला पाठव म्हणून. कुटुंबानं आरडाओरडा केली, लोकांनी धाव घेतली आणि या अघोरी पूजेचा पर्दाफाश झाला. पण धक्कादायक बाब पुढेच आहे. पोलिसांनी या लोकांना ताब्यात घेतलं, पण जे स्पष्टीकरण समोर आलं ते पचनी पडणारं नक्कीच नाही. या प्रकरणातून काही रोकडे प्रश्न उभे राहतात आणि त्याची उत्तरं प्रशासनाला आणि पोलिसांना द्यावी लागणार आहेत. दिनांक 29/3/26 रोजी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की मंगळवेढा शहरात किल्ला भाग या ठिकाणी एका घरात अघोरी पूजा चालू आहे. त्या ठिकाणी नरबळीसारखा वगैरे प्रकार घडत आहे. ती माहिती मिळताच मी स्वतः तसेच त्या बीटचे अंमलदार असे तात्काळ घटनास्थळी पोचलो. त्या ठिकाणी पाहिलं असता त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये एक औदुंबरचं झाड आहे. त्या औदुंबराच्या झाडाची ते नित्यनेमाने पूजा करतात. त्या औदुंबराच्या झाडाच्या बुंद्यामध्ये श्री दत्तांची मूर्ती आहे, त्याची पूजा करतात. पण ते झाड अलीकडे एका बाजूनं वाळवी लागल्यामुळे वटत आहे. त्यामुळे त्यांना कोणीतरी सल्ला दिला होता की ते झाड काढून टाका. तर ते झाड काढण्यापूर्वी त्या झाडाची मुळी काढून त्याची पूजा करून त्यांना ते झाड काढण्यासाठी सल्ला दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी त्या झाडाच्या एका बाजूला खड्डा काढून त्यातून मुळ्या काढल्या होत्या आणि बाजूला पूजा केली होती. तर आम्हाला तसा कोणताही अघोरी प्रकार त्या ठिकाणी आढळून आलेला नाही. नमूद घराचा मालक त्याचबरोबर ती पूजा करणाऱ्या लोकांना पोलीस स्टेशनला बोलवून आम्ही पूर्णपणे चौकशी केली. तसा कोणताही प्रकार आढळून आला नाही. त्याचबरोबर मी जनतेला आवाहन करू इच्छितो की असा कोणताही अघोरी प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना इन्फॉर्म करा. आम्ही तात्काळ त्या ठिकाणी येऊन योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. धन्यवाद. पोलिसांनी सांगितलं की औदुंबराच्या झाडाची मुळी शोधण्यासाठी हा खड्डा होता. पण साहेब, मुळी शोधायला 10 फुटांची विहीर खणावी लागते का? पीडित किशोर वेद पाठक हा आज कमालीचा अस्वस्थ आहे. त्याच्यावर कसला प्रयोग झाला? त्याला कोणते अंमली पदार्थ दिले गेले याचं उत्तर कोण देणार? घरच्यांनी थेट आरोप करूनही पोलिसांनी केवळ ताकीद देऊन संशयितांना सोडून का दिलं? पोलिसांना इतकी घाई का झाली? जर हा अघोरी प्रकार पुन्हा घडला किंवा एखाद्या निष्पापाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी मंगळवेढा पोलीस घेणार का? एकीकडे सध्या महाराष्ट्रात देवाच्या धर्माच्या नावावर चुकीचे आणि किळसवाणे प्रकार घडतायत. याच वातावरणात संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा नगरीत असे काही प्रकार समोर येत आहेत. आपल्या साहित्यातून समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार करणाऱ्या संतांच्या भूमीत चक्क अघोरी पूजा आणि नरबळीच्या चर्चा होत असतील तर हे समाजासाठी घातक आहे. पोलिसांनी केवळ जबाब नोंदवून विषय संपवला असला तरी सामान्य मंगळवेढेकरांच्या मनातील भीती संपलेली नाहीये. आता पीडित कुटुंब न्यायासाठी कुठे जाणार आणि कायद्याचा धाक या तांत्रिक बाबांना कधी वाटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.